आज ना मला बेबी शॉवरची साडी फायनल करण्यासाठी जायचं होतं आणि तुम्हाला सांगते मी फायनली घरच्यांना तयार केलेले. येते 4-5 दिवसामध्येच आहे ना मी माझे ना बेबी शॉवर करणार आहे आणि ते पण तयार पण झालेले आहेत. मला तर काही जास्त ग्रँड सेलिब्रेशन करायचं नाही, छोटंसंच करायचं आहे, पण आहे ना मला माझी हाऊस पूर्ण करून घ्यायची. मग काय सुरुवात साडीपासून केलेली आहे, कारण की आहे ना बेबी शॉवरसाठी ना ग्रीन कलरची साडी घेतात. मम्मी आणि मी शॉपिंग करण्यासाठी गेलेलो होतं आणि तिथे गेल्यानंतर एवढं कन्फ्युजन झालं ना मला कलर्समध्ये, कारण की मला डार्क ग्रीन कलर घ्यायचा नव्हता. मी ना ही बॉटल ग्रीन कलरची साडी घेतलेली. आणि हां, मला अजून हे पण विचारायचं होतं की माझ्यासोबत आहे ना प्रेग्नेन्सीचा 7वा महिना किंवा बेबी शॉवरची शॉपिंग कुणाकुणाची सुरू झाली आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत आहे ना ह्या ग्रीन बँगल्ससुद्धा घेतलेले आहेत, कारण की त्या विअर करतात ना बेबी शॉवरमध्ये. त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर ना जाम भूक लागलेली होती. मी आहे ना पहिल्यांदा जेवण करून घेतलेलं होतं. जेव्हापासून मला प्रेग्नेन्सी राहिली आहे ना, म्हणजे 5व्या-6व्या महिन्यापासून आहे ना माझं बेबी बम खूप छान दिसतंय, पण आहे ना सोबत इचिंगचा सुद्धा प्रॉब्लेम सुरू होता. मग आहे ना मी येस मम्माचं बम मसाज ऑइल मागवलेलं आहे, कारण की हे का मागवलंय, हे 100% नॅचरल आहे, प्रेग्नेन्सीसाठी सेफ आहे आणि सगळ्यात मेन क्विक ॲब्झॉर्प्शन आहे. मी ना हे डेली यूज करत असते रात्री. तुम्हाला पण याची लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. बाय.